Hello friends, Namaskar. Myself Dr. Shilpa Erme. In this series of vitamin, now we will discuss about vitamin C. Vitamin C, which is also called as ascorbic acid or anti-scorbutic factor. So it prevents from scurvy. So let's discuss about vitamin C, its functions and deficiency symptoms. Vitamin C, which is called as ascorbic acid, ascorbate or anti-scorbutic factor. It is water-soluble vitamin. These are the sources like citrus fruits, the main sources of vitamin C, oranges, lemon, amla, pineapple, cabbage, cauliflower, and the fruits, citrus fruits. Ascorbic acid और anti-scorbutic factor, ascorbate, ये उसके पर्यायी नाम है. डोज डेली रिक्वायरमेंट 75 to 90 मिलीग्राम पर डे रिक्वायरमेंट है. प्रेगनेंसी और लैक्टेशन में इसकी मात्रा थोड़ी बढ़ानी चाहिए. विटामिन सी मेनली इम्यूनिटी में ज़्यादा रोल प्ले करता है, इसीलिए फिर इम्यूनिटी बढ़ाने के लिए विटामिन सी की मात्रा दी जाती है. अभी जैसे कोविड का ये चल रहा है, कोविड-19 का जो अभी हम देख रहे पूरे सारे देश में ये फैल चुका है, तो इसमें विटामिन सी ज़्यादातर अभी जो सिम्टोमेटिक ट्रीटमेंट होती है इसमें विटामिन सी दिया जा रहा है. तो विटामिन सी कॉमन कोल्ड या कुछ रेस्पिरेटरी सिम्टम जो होते हैं उसे कम करने में भी मददगार होता है. लेकिन अभी थोड़ा इसमें रिसर्च होना बाकी है. लेकिन अभी फिलहाल तो डॉक्टर विटामिन सी इंट्रोड्यूस कर रहे हैं इस कोविड-19 के पेशेंट्स में. तो इसका मतलब इम्यूनिटी बढ़ाने के लिए हमारे आहार में डेली कुछ ना कुछ खट्टा विटामिन सी का, जैसे कि नींबू आप ले सकते हो, नींबू, या फिर कुछ फ्रूट्स है जैसे अभी मैंने बताया साइट्रस फ्रूट्स होते हैं, उसका भी आप सेवन करते हो तो आपको विटामिन सी अच्छी मात्रा में आपको मिलेगा. आमला इसका अच्छा सोर्स है. आवळा तुम्ही खाऊ शकता रोज, आवळा कॅन्डी किंवा आवळ्याची जी वेगवेगळी. च्यवनप्राश खूप सिंपल आहे, च्यवनप्राशमध्ये विटामिन सी आहेच आहे आवळा असल्यामुळे. त्याच्यासोबतच त्याच्यामध्ये जी सगळी घटक द्रव्ये आयुर्वेदाची जी प्रक्षेपित द्रव्ये आहेत ती सगळी इम्युन सिस्टीमवरती काम करणारी आहेत आणि रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने ती मदत करतात. Functions of vitamin C. Vitamin C acts as a coenzyme in various body metabolism. सगळ्यात महत्त्वाचं एन्झाईम, कोएन्झाईम म्हणून ते बऱ्याचशा ज्या आपल्या शरीरातल्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज आहेत, चयापचय क्रिया आहेत त्याच्यामध्ये ते उपयुक्त ठरतं. हेल्प्स इन वुंड हिलिंग, कोलेजन रिपेअरिंग. सगळ्यात विटॅमिन सी महत्त्वाचं आहे, ते कोलेजनवरती काम करतं, टिश्यूजवरती काम करतं, व्हेसल्सवरती काम करतं आणि म्हणून आपल्या शरीरात सगळीकडे कोलेजन ज्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी त्याची रिपेअरी करणं किंवा वुंड हिलिंग करण्यासाठी हे मदत करतं. ॲक्ट्स ॲज अ अँटीऑक्सिडंट, ऑक्सिडेशन होऊ न देण्यासाठी उपयुक्त आहे विटॅमिन सी. इम्युनिटी बूस्टर, आत्ता सांगितल्याप्रमाणे इम्युनिटीमध्ये याचा रोल महत्त्वाचा ठरतो. हेल्प्स इन द ॲब्सॉर्प्शन ऑफ आयर्न, बर्न्समध्ये विटॅमिन सी दिलं जातं. बऱ्याचदा जनरल प्रॅक्टिसमध्ये आपण पाहतो की इन्फेक्शन असतं किंवा पूर्वीच्या काळी जेव्हा एखादं सर्जरी व्हायची, मेजर सर्जरी जेव्हा व्हायची त्यावेळेला अँटीबायोटिकसोबत विटॅमिन सी हमखास दिल्या जायचं, कारण ते हिलिंगसाठी खूप उपयुक्त ठरतं. बोन, ब्लड व्हेसल, स्किन आणि टीथ, कार्टिलेज या सगळ्यांच्या हेल्थसाठी सुद्धा विटॅमिन सी उपयुक्त ठरतं आणि म्हणून याच्या डिफिशियन्सीमुळं सगळ्यात आधी इफेक्ट जो होतो तो बोनवरती होतो, व्हेसल्सवरती होतो, स्किनवरती, टीथवरती आणि कार्टिलेजेसवरती होत असतो. त्याच्यामुळं अशा पद्धतीने विटॅमिन सीचे हे फंक्शन्स आहेत. नाउ डिफिशियन्सी. The most common symptom of vitamin C deficiency is scurvy. So the name is anti-scorbutic factor. स्कर्वी या आजारापासून प्रतिबंध करणारं असं विटॅमिन सी हे प्रसिद्ध आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काम विटॅमिन सीचं जे आहे ते स्कर्वीला या आजाराला प्रतिबंध करणं. इट इज अ डिसीज रिझल्टिंग फ्रॉम अ लॅक ऑफ विटॅमिन सी, ascorbic acid. Early symptoms of deficiency include weakness, feeling tired and some sore arms and legs. Without treatment, decreased cells, gum disease, changes to hairs and bleeding from the skin may occur. As scurvy worsens, there can be poor wound healing, personality changes and finally death from infection or bleeding. अर्थात हे खूप शेवटच्या स्टेजमध्ये, सुरुवातीच्या स्टेजमध्ये अर्ली सिम्पटम्स जे आहेत त्याच्यामध्ये थकवा येतो, विकनेस वाटायला लागतो, आर्म्स पायांमध्ये दुखतं. त्याच्यासोबतच स्कर्वीचं सगळ्यात महत्त्वाचं जे इफेक्ट होतो तो म्हणजे दातांवरती येतो, दातांमधनं रक्त येतं, गम्स डिसीज होतात किंवा जिंजिवायटिस वगैरे, हेअरमध्ये चेंजेस होतात. सगळ्यात महत्त्वाचं असं की विटॅमिन सी डिफिशियन्सी जी होते ती म्हणजे एकतर ड्यू टू द पुअर सप्लिमेंट थ्रू डाएट किंवा ॲब्सॉर्प्शन कमी होत नसेल तर व्यवस्थित, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माल न्यूट्रिशन जे बेबी असतात त्यांच्यामध्ये विटॅमिन सी डिफिशियन्सी इज कॉमन.
कोलेजन इज अ प्रायमरी स्ट्रक्चरल प्रोटीन इन द ह्युमन बॉडी necessary for healthy blood vessels, muscle, skin, bone, cartilage, and other connective tissues. Defective connective tissue leads to fragile capillaries, resulting in the abnormal bleeding, bruising, and internal hemorrhaging. सो या स्कर्वीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आत्ता सांगितल्याप्रमाणे कोलेजन जे असतं आपल्या बेसिक स्ट्रक्चर जे आहे प्रोटीनचं त्याच्यामध्ये हे कोलेजन असतं आणि म्हणून मग या अशा ह्याच्यामुळं सगळ्यात आधी जे ब्लिडिंग सुरू होतं या टिश्यूजमध्ये. कोलेजन इज अन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ बोन, सो बोन फॉर्मेशन इज ऑल्सो अफेक्टेड. टीथ लुझन, दात हालायला लागतात. बोन्स ब्रेक्स मोर इझिली, सहजपणे फ्रॅक्चर्स होऊ लागतं. अँड वन्स हिल्ड ब्रेक्स मे रिकर डिफेक्टिव्ह कोलेजन फायब्रोजेनिक इम्पेअर्स. तर अशा पद्धतीने स्कर्वीमध्ये कोलेजन जे असतं आपल्या शरीरातलं ते डिफेक्ट होतं आणि त्याच्यामुळे ज्या ज्या ठिकाणी कोलेजनचं बॉन्डिंग आहे त्या सगळ्या ठिकाणांमध्ये लूजनेस यायला लागतो आणि मग त्याची फ्रॅजिलिटी वाढते, त्याच्यातनं मग ब्लिडिंग सुरू होतं. नेक्स्ट आहे व्हिटॅमिन सी. आत्ता मी सांगितलं की अँटीबायोटिक सोबत व्हिटॅमिन सी सप्लिमेंट दिलं जातं हिलिंगसाठी. म्हणजेच व्हिटॅमिन सी प्रिव्हेंट्स फ्रॉम इन्फेक्शन्स. व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे इन्फेक्शन्स होतात. फ्रिक्वेंट इन्फेक्शन्स लाईक कॉमन कोल्ड असतं, रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स असतं. रेग्युलर इनटेक इंड्युसेस द चान्सेस ऑफ इन्फेक्शन. अर्थात याच्यावरती अजून संशोधन होणं गरजेचं आहे. पण मी आत्ता सांगितल्याप्रमाणे कोविड-19 जे आहे त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सीचा खूप मोठा रोल सांगितला जातोय आणि म्हणजे थोडक्यातच इन्फेक्शन जे कॉमन कोल्ड किंवा रेस्पिरेटरी ट्रॅकचे जे सिम्पटम्स असतात ते कमी करण्यासाठी कदाचित व्हिटॅमिन सी उपयुक्त ठरत असावं आणि म्हणून सध्या ह्याचा वापर केला जातोय. फटीक, थकवा येणे, डिप्रेशन, बोन ग्रोथ इम्पेअरमेंट. आत्ता सांगितल्याप्रमाणे बोनवरती काम करतं म्हणून मग बोनची जी वाढ व्हायला पाहिजे ती कमी होते. द नीड फॉर व्हिटॅमिन सी इज इन्क्रीज्ड बाय फीवर, इन्फ्लॅमेशन, डायरिया, स्मोकिंग, हायपरथायरॉइडिझम, आयर्न डिफिशियन्सी, कोल्ड, हीट स्ट्रेस, सर्जरी, बर्न्स अँड प्रोटीन डिफिशियन्सी. या सगळ्या कंडिशन्समध्ये व्हिटॅमिन सीची आवश्यकता वाढते. याच्यामध्ये स्मोकिंगचं एक आहे की स्मोक्स जे असतात त्याच्या धुरातनं व्हिटॅमिन सी जास्ती प्रमाणामध्ये शरीरातलं ॲब्सॉर्ब होतं किंवा त्याचा नाश होतो आणि म्हणून असे जे स्मोकर्स जे असतात त्यांना व्हिटॅमिन सीची जास्ती आवश्यकता असते आणि आपण पाहतो की स्मोकिंग इंड्युसेस व्हेरियस टाईप ऑफ डिसीजेस. आफ्टर वीक्स और मंथ्स द डिफिशियन्सी कॉजेस नॉन स्पेसिफिक सिम्पटम्स. काही दिवसानंतर मग वेगवेगळे सिम्पटम्स शरीरामध्ये दिसायला लागतात. अशा पद्धतीने व्हिटॅमिन सी डिफिशियन्सी सिम्पटम्स मेनली स्कर्वी आणि इन्फेक्शन, ब्लिडिंग फ्रॉम स्किन, म्युकस, जिंजिवायटिस, टीथ लूज होतात, रफ ड्राय स्किन, जॉईंट अँड बॉडी ॲकेक म्हणजे पेन होतं याच्यामध्ये, मसल विकनेस, इन्क्रीज्ड सस्पेक्टेबिलिटी टू इन्फेक्शन. आत्ता सांगितल्याप्रमाणे इन्फेक्शन किंवा लवकर आजारी पडणं. आजारी का पडतो तर रोगप्रतिकार क्षमता कमी असते आणि रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी आपल्याला शरीरामध्ये व्हिटॅमिनची गरज असते. आपण पहिल्याच व्हिडिओमध्ये बघितलं, पहिल्याच पार्टमध्ये आपण बघितलं की व्हिटॅमिन्स आर मायक्रोन्यूट्रॉन्स विच आर रिक्वायर्ड इन अ व्हेरी लेस क्वांटिटी बट आर नेसेसरी फॉर द बॉडी. कमी मात्रेमध्ये लागतात पण शरीरासाठी नक्कीच उपयुक्त ठरतात. आपण पाहतोय की प्रत्येक विटॅमिनचा एक वेगळा रोल आहे. प्रत्येक विटॅमिन आणि संयुक्तपणे म्हणजे सगळेच विटॅमिन शरीराला लागतात ज्याच्यामुळे आपली इम्युनिटी चांगली राहते. फटिक, डिप्रेशन्स, दीज आर द सम सिम्पटम्स. व्हिटॅमिन सी डिफिशियन्सी. ब्रुसिंग म्हणजे या ठिकाणी पाहताय तुम्ही की इंटरनल ब्लिडिंग होते आणि त्या ठिकाणी पॅच तयार होतो स्किनवरती. स्किन बम्पी, ब्लिडिंग गम्स, दातातनं रक्त येणे. साधं सकाळी ब्रश करताना दातातनं रक्त येतंय तर हे तुमचं साईन असू शकतं व्हिटॅमिन सी डिफिशियन्सीचं. बऱ्याच जणांना ही तक्रार असते की दातातनं रक्त येतं. हे साधंच लक्षण आहे पण व्हिटॅमिन सी डिफिशियन्सीचं आहे. म्हणून मग आपण आहारामध्ये व्हिटॅमिन सीची मात्रा वाढवायची. सायट्रस फ्रूट्स तुम्ही घेऊ शकता. रोजच्या जेवणामध्ये लिंबू, आवळा, चिंच अशा पदार्थांचा वापर वाढवायचा. टीथ लूज झालेले आहेत, जिंजिवायटिस. थँक्यू. अशा पद्धतीने व्हिटॅमिन सी जे आहे इट इज कॉल्ड एज अँटी स्कॉर्ब्युटिक विटॅमिन आणि या विटॅमिनच्या डिफिशियन्सीमुळं स्कर्वी हा आजार होतो ज्याच्यामध्ये गम्स ब्लिडिंग करतात किंवा ग्रोथ रिटार्डेशन होतं, आयर्न ऑब्सॉर्प्शन डिफेक्टिव्ह होतं आणि अशा पद्धतीने व्हिटॅमिन सी आपल्या आहारामध्ये आपण घेतलं पाहिजे जेणेकरून आपली इम्युनिटी बूस्टर म्हणून ते काम करतं. मला वाटतं व्हिटॅमिन सी बद्दल आपल्या सगळ्यांना समजलेलं आहे. थँक्यू. धन्यवाद.